याल तरी आगे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी हे तुका म्हणे सांडा गाटे तिने नका बघू पोटे आज देतो पोट भरे पुढे म्हणाल तो बगे गजाननं भूतं गणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सगळे चरण साताची पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद गोपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मागतु तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतामगिष्टम वातात्मजमोनगायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासरास पेट निलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल याल तरी आगे लागे याल तरी आगे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी प्रस्तुत प्राप्त कीर्तन उपसेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंगाच्या कीर्तन उपसेवेसाठी निवडलेला आहे। आजच्या भागामधून जगद्गुरु तुकोबा एकच सांगतात, ज्यांना कोणाला काला खायचाय त्यांनी माझ्या पाठी मागे या, याल तरी आगे लागे अवघे माझ्या मागे मागे। काला खाण्यासाठी तुम्ही माझ्या पाठी मागे या, माझ्या पाठी मागे आल्याच्या नंतर मी तुम्हाला पोटभर काला खायला देतो, आजी देतो पोट भरी।
आणि पुढे म्हणाल तो बघी नाही म्हणेपर्यंत काला देतो, पण काला खायला येत असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट बघी, पुढे म्हणाल तो बघी काला खायला येत असताना हळूहळू चला आणि कोणी कोणाला बोलू नका, पण काला खात असताना संसार रूपी घाटे टाकून द्या, त्याने अजिबात पोटे बघू नका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका बघू पोटे, आज देतो पोट बघी, पुढे म्हणाल तो बघी विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने अभंगाचा सगळं अर्थ झाला. अभंगाच्या भूमिकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्यकांड सप्ताह आणि सप्ताहातील आजचा आपल्या काल्याचं कीर्तन आणि काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामगाकडे लिहि असून मला ज्यांनी आमंत्रित केलं, सर्व सप्ताहाची कमिटी बसली, कमिटी मार्फत मला ज्यांनी फोन केला, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी आमचे जिवलग मित्र बाळू महाराज. बाळू महाराजानं फोन केला, म्हणजे मुकुंद महाराज आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताह सुरू होतोय, तुमचा कितवा दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कितवा घाला, ते ना 8वा घातला, त्याकरिता त्यांचे मनापासून आभार. सुरुवातीला तर म्हणले महाराज तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिलंय. मला कीर्तन करायचं काम आहे, पकवाद्याला पकवाद वाजवायचं काम आहे, टाळावाल्याला टाळ वाजवायचं काम आहे, मायकावरच्याला प्रमाण म्हणायचं काम आहे, विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे, सिस्टीम वाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे, शूटिंग वाल्या दादाला शूटिंग करायचं काम आहे, चोपदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे, आणि खाली बसणाऱ्याला कीर्तन झालं की पंक्तीला जेवायला बसायचं काम आहे. असंच का? तसं नाही. कीर्तनात बसलात मोकळ्या मनानं आता टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. पण तुकोबा काय म्हणतात, काही लोक कीर्तनात येतात, महाराजाच्या पुढे येऊन बसतात, हातावर हात टाकतात, पण टाळी वाजवायला लाज वाटते. वाजविता टाळी लाज वाटे, हातावरी हात टाकून या फळी, हातावरी हात टाकून या फळी, हातावरी हात टाकून या फळी, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे. हो, तुकोबा काय म्हणतात, लोक कीर्तनात येतात, महाराजाच्या पुढे येऊन बसतात. कसं बसतात? हातावरी हात टाकून या फळी आणि वाजवितात टाळी लाज वाटे. हातावर हात टाकतात, पण टाळी वाजवायला लाज वाटते, पण लाजायचं नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला, टाळी बोला मुक्की नाम. अशा पद्धतीने सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे आणि काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामगाकडे आली. आता या कीर्तनामध्ये ज्यांच्याच गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचे आगे मराठवाड्याचं वैभव, आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण पंढरीनाथ महाराज कदम, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचे आगे हिंगोली जिल्ह्याचं वैभव, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भास्कर महाराज सोडणेकर, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच ज्यांची गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचे आगे गोविंद महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच बाबाचं काय नाव, दोघं बी नाव करी, हे सुद्धा गोविंद महाराज, तुमचे सुद्धा मनापासून आभार. सर्वजण गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांची गोड मृदंगाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचे आगे सध्याच्या काळामध्ये मृदंग मंडकी ज्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे कृष्णा महाराज भोरकडे, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. फक्त शेवटपर्यंत रिवर्स गेअर टाकू नका म्हणजे बस झालं, द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि तसंच बाबा ज्यांचं शूटिंग साठी चॅनल आहे, महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं चॅनल म्हणजे बाबा कोणतं, जय हो युट्यूब चॅनल, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आपण सगळे श्रोते मायबापाशी सगळ्यांचे मनापासून आभार. विडाला विडाला ऐका, गोड सप्ताहाचं नियोजन केलं आपण, दरवर्षी करतो बाबा सप्ताह. बघा सप्ताह 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 का करायचा सप्ताह? आता ऐका, खरं सांगा, दवाखान्यामध्ये दुखत म्हणून जायचं का पैसे जास्त झाले म्हणून? दादा, दुखत म्हणून, 2 पैसे चालाचे झाले म्हणून कधी दवाखान्यात जायचं नाही. आता पहिल्यापेक्षा आपा परमार्थ वाढलाय. पहिला बाबा गावात सप्ताह असला तर काय व्हायचं? कीर्तन. आता कशा निमित्त सुद्धा कीर्तन होतंय. मुलगा जन्माला आला, कीर्तन. माणूस गेला, कीर्तन. घर बांधायचे, कीर्तन. घर पाडायचे,
आता भूमिपूजनाला सुद्धा काय होतात बाबा कीर्तन पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले पण माणसामध्ये माती परिवर्तन होत नाही काही साधक मंडळी तुकोबागाकडे गेले तुकोबागाय रात्रंदिवस भजन पूजन केलं पण नेमकं परिवर्तन झालं काय शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे महाबळे मोठे होते जगातले आमचं मन गंजलेलं होतं पण आज काय झालं बाबा शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे कशामुळं जीवे गोडतीनं अक्षराचा रस अमृत जयास पिके पुढे भजन केलं म्हणून परिवर्तन झालं आणि परिवर्तन होण्यासाठी भजन पूजन सप्ताह केला पाहिजे ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं धन्य माता पिता तयाच्या मुलं बाळ जन्माला आले तर सप्त्याचं नियोजन करणारे असावा नाही तर नाही झालेले बघे आता खरंच सांगा मुलं बाळ भरपूर पाहिजेत का एकच पाहिजे बोलके एकच असावा पुत्र व्हावा ईसा गुंडा आणि त्याचा तिने लोकी झेंडा पण आता तसं राहिलं नाही पुत्र व्हावा ईसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा अशी मुलं बाळ होता कामा नाही कुळाला विला विटाळ कुळाला विला विटाळ कुळाला विला विटाळ कुळाला विला विटाळ जन्माला आला ना आमच्या कुळाचं वाटुलं केलं पण मुलगा जन्माला आला तर एकच यावा पण चांगला मुलगा जन्माला यावा कबीरदास मागा सुद्धा म्हणतात देवा आम्हाला एकच दे पण चांगला दे आणि ते जर वाईट निघला देवा तुमची नामची गाठ आहे वाजनागी पाहिजे ताशी काय का वाजित येत का खाजीत येत मिळत लागत नाही इथं आल्याच्या नंतर कीर्तनकारानं गायकानं वादकानं असं काम केलं पाहिजे इथं खाल्ल्याला इथं जिरलं पाहिजे एका जागी मी असं तानू तानू बोलू लागलो दोघ जण होते एक जण म्हणला मागातलेच बॉम्ब लायलाय दुसरं म्हणला फुकटचं खाल्ल्याला कुठं जिरलं अशी उभागी लोक आता काय सांगावा पण ऐका संतती एकच पाहिजे पण चांगला मुलगा जन्माला पाहिजे आज ज्यांचा अभंग घेतलाय तुकोबागाय सुद्धा जन्माला आले आणि तुकोबागायनं काय केलं तुका झाला शेकळस आता त्या तुकोबागायचा अभंग घेतला आजचं कीर्तन आहे दादा काल्याचं अगोदर आपल्याला अभंगाचा अर्थ बघायचा आणि तदनंतर चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे अगोदर आपल्याला बाबा अभंगाचा अर्थ बघायचा आहे आता ऐका आजचं कीर्तन आहे दादा काल्याचं आता काल्याचं कीर्तन झालं सप्ताची सांगता झाली काला झाला की बाबा ऐका काला हाला आणि पुन्हा आला तर का आला म्हणून काला झाला की सप्त्याची सांगता झाली आता मंदिराचं काम परिपक्व झालं कधी मंदिरामध्ये 8 लाखाची स्टाईलची पर्ची बसवली मंदिराचं काम परिपक्व झालं का नाही झालं महाराज म्हणजे मंदिराचं काम परिपक्व कधी होईल येणे कळसा आले होईल येणे कळसा आले होईल येणे कळसा आले होईल येणे कळसा आले रावले अंतरी
मंदिरावले अंतरी. मंदिराचं काम परिपक्व झालं कधी दादा? ज्या दिवशी मंदिराला कळस बसवला त्या दिवशी मंदिराचं काम परिपक्व झालं आणि काल्याचं कीर्तन झालं. सप्ताची काय झाली बाबा? सांगता झाली. आता याच्या पुढे जाऊन बोलतो दादा ऐका, समुद्रामधून मीठ बाहेर निघतं. मिठाचा शेवट कधी झाला समजायचं? महाराज म्हणजे जिथून आला तिथं जाणे म्हणजे मिठाचा शेवट होणे. आणि मिठाने पाण्याची साथ सोडली म्हणून त्याला बाया बाबा ठेशात घालून गागरायल्या का? आपल्या माणसाची कधी साथ सोडायची नाही. आणि महाराज म्हणले शेवट गोड झाला कधी? जिथून आलं तिथं जाणे म्हणजे शेवट गोड होणे. नवे सरिता निघाले आणि लवण मिळविता जळे. महाराज म्हणले जिथं आलं तिथं जाणे म्हणजे शेवट गोड होणे. आता तुका मन गंगा सागर संगमी अवघा उर्मी एक होय. अवघा झाल्या उर्मी एकमय एकमय. तुका मन गंगा सागर संगमी अवघा झाल्या उर्मी एकमय. अवघा झाल्या उर्मी तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्यावर मी एकमय. महाराज म्हणतात वड्या नाल्याची धाव धाव कधीपर्यंत दादा? एकदा समुद्राला जाऊ मिळेपर्यंत. आणि एकदा काय समुद्राला मिळाली? अवघ्या झाल्यावर मी एकमय. आता एका शिक्षकानं विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रश्न विचारला, बाळू गोदावरी नदीचा उगम कुठं झाला? ते म्हणे गुरुजी नाशिक जिल्ह्यामध्ये झाला. गुरुजी म्हणले बाळू तिथून नदी पुढे कुठे गेली? ते म्हणे पैठण जिल्ह्यामध्ये गेली. तिथून पुढे कुठे गेली? म्हणे बाबा वेळ कमी असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात गेली. तिथून पुढे कुठे गेली? म्हणे नांदेड जिल्ह्यातून बासरला गेली. तिथून पुढे कुठे गेली? ते म्हणला सप्तमुखाने गोळा होऊन बाबा समुद्राला जाऊन मिळाली. गुरुजी म्हणले तिथून पुढे कुठे गेली? शिष्य म्हणला तुमच्या डोंबल्यात गेली. आता समुद्राच्या पलकड काय वड्या नाल्या धावधाव करत नाही. वड्या नाल्याची धाव कधीपर्यंत दादा? समुद्राला जाऊ मिळेपर्यंत. म्हणून बाबा ऐका, जिथून आलं तिथं जाणे म्हणजे माणसाचा शेवट होणे. आता ऐका, कुचुली मधून बाहेर कोळसा पडतो. काय पडतो दादा? कोळसा. आता ते कोळसा पांढरा करण्यासाठी कोणती साबण लावा लागून? डव साबण लावायची गरज नाही. जिथून आलं त्याला परत चुलीमध्ये टाकावं लागतं आणि पुन्हा त्याची राखुंडी होती म्हणजे काय होते बाबा? पांढरं होतंय. जिथून आलं तिथं जाणे म्हणजे माणसाचा शेवट होणे. आता ऐका, तसंच सप्ताची सांगता सुद्धा कधी दादा? काल्याच्या कीर्तनाहून. आणि काल्याचं कीर्तन झालं. महाराज म्हणजे जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन. मन केले जन तुका मन केले जन मन केले जन तुका मन केले जन मन केले जन तुका मन केले जन. हरी प्रकाराचे तीन तुका मन केले जन तुका मन केले जन प्रकाराचे तीन तुका मन केले जन तुका मन सगळ्यासाठी बाबा. हा, कीर्तन गंगायला सुद्धा एकटा कीर्तन काय करू शकत नाही बाबा. कीर्तन गंगायचं म्हणलं की सांगणारा दोघनात पाहिजे, वाजिनागे दोघनात पाहिजेत, म्हणणागे दोघनात पाहिजेत, ऐकणागे सुद्धा दोघनात पाहिजेत आणि सिस्टीम वाले सुद्धा दोघनात पाहिजेत. सगळे दोघनात असले की कीर्तन गंगत बाबा. ऐका, ऐकणारे सुद्धा दोघनात पाहिजेत. आपा एका जागेवर मी कीर्तनाला गेलो. एक पुढे येऊन माणूस बसला. त्या माणसाचं तोंड बघितलं आणि एक प्रमाण आठवलं, फोडीली गोवगी आणि जैसे दिसे तोंडावगी. त्याच्या तोंडा वाजलेली होती बाबा बागा. त्याचं तोंड बघितलं आणि मी घेतल्याला अभंगाची सगळं म्या म्हणे बाबा तसं तोंड कामून केलं. ते म्हणला उपास आहे. म्हणलं सोडून दे पण मला ताण देऊ नको. आता ऐका, पहिल्यापेक्षा काही उपासाला ताण गायला नाही. मी तर म्हणतो आता जेवढं 14 दिवस खायला भेटत नाही तेवढं एकादशी दिवशी खायला भेटतंय. आपा माझं एकादशी दिवशी एका जागेवर कीर्तन, मी कीर्तनाला निघालो. आमच्या गावचा पाप्या माझ्यासोबत आला. म्हणे बाबा आज एकादश आहे पण मला काही एकादश नाही. पुढच्याला फोन करा माझ्यासाठी साधं जेवण बनायला सांगा. म्हणलं चालतंय. मी पुढे फोन केला. म्हणलं माझ्यासोबत एक माणूस त्याला साधं जेवण बनवा. आता आम्ही कीर्तनाला गेलो. आम्ही फराळाला बसलो. माझ्या ताटात काजू बदाम मनुके पिस्ता आला आणि जे माझ्या सोबतचं माणूस होतं त्याच्या ताटात बेसन चपाती आली. मग आमचा पाप्या म्हणते बाबा धरू का एकादश?
म्हणलं आता का आता काय उपासाला चिंता गायली नाही. चला विषय बाजूला गेला कुठून. कीर्तन गंगाचं म्हणलं की सगळे दोघनात लागतात. लावणी मृदंग स्तुती टाळ घोष आणि शिवब्रह्मरस आवडीने. चला विषय बाजूला गेला कुठून. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. महाराज म्हणतात या समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, पण काल्याच्या कीर्तनानं तिन्ही सुद्धा लोकांना आनंद मिळतो. विठ्ठला विठ्ठला. आता 3 प्रकारचे लोक कोणते बाबा ऐका. सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. आता याच्यात कोणता माणूस कोणता ते विचारायचं झालं तर दादा ऐका. आता एका माणसाला 3 मुलं होते. किती मुलं? 3 मुलं. पण 3 मुलं होते, पण तिन्हीतला कोणता गुण कोण्या मुलाकडे हे ओळखण्यासाठी त्या माणसानं काय केलं, 3 मुलं घेतले आणि एका साधूकडे गेला. म्हणे साधू हे माझे 3 मुलं आहेत, पण सत्वगुणी, तमगुणी आणि रजगुणी याच्यातला कोण सुद्धा काय येते बाबा अंगात येते. त्याचं आमचं काम सांगू का 2 मिनिटात. आमच्या शिलूला डोंबाग्याचा खेळ होता. कृष्णा दादा कशाचा? डोंबाग्याचा. आता डोंबाग्याचं काम काय असतंय, एक जण उड्या हाणतू आणि एक जण वाजितो. आता डोंबाग्याचा खेळ बस स्टँडला चालू. तिथून 4-5 चोग जाऊ लागले आणि त्या 4-5 चोगाची नजर पडली कोणावर दादा? डोंबाग्याच्या खेळावर. आता 4-5 चोगाने ते उड्या हाणणारा माणूस बघितला. ते 4-5 चोग त्या डोंबाग्याकडे गेले. म्हणे दादा तुम्ही आमच्या पक्षात येता का? म्हणे काम काय? म्हणे फक्त संध्याकाळी उड्या हाणायच्या. म्हणला येतो ना, पण पगार म्हणला 2000 रुपये रोज. त्यांचं बोलणं ठेवलं. संध्याकाळी डाका टाकायला गेले आणि चोग डोंबाग्याला म्हणले टाक उडी. ते म्हणला वाजवणं. ते म्हणला टाक न उडी. म्हणला वाजवणं. ते म्हणला वाजिलं तर उडी आणता येते. ते म्हणला वाजिल्यावर गाव जागा होईन. तसंच आहे, हे न वाजिलं तर आम्हाला सुद्धा चाली काय होतात बाबा म्हणता येतात. चला विषय चालला काय. रावणाच्या घरी बाबा ऐका. मैगाळ देव कानडा आणि करी राक्षसांच्या दाढा. दाढी करण्यासाठी सुद्धा कोण होता बाबा? देव होता. एवढी श्रीमंती कोणाची होती दादा? रावणाची. आता रावणाची श्रीमंती काय कमी नाही, पण बाबा ऐका काला पैसा भेटत नाही, काला जातीव सुद्धा मिळत नाही. आता एवढे मडके घडवायचं काम कोणी केलं बाबा? ब्रह्मदेवानं. महाराज म्हणजे सगळे मडके घडिले कोणी? कुणा लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके गे. कुणा लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके गे. सगळ्यासाठी बाबा. महाराज म्हणले दादा ऐका एवढे मडके घडवायचं काम आपा कोणी केलं? ब्रह्मदेवानं. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काला मिळाला नाही. काला खाण्यासाठी शेवटी काय व्हावं लागतं दादा? अधिकारी व्हावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात व्हाल कोण कोण अधिकारी. मग ज्याला ज्याला काला खायचा आहे तुम्ही अधिकारी व्हा आणि काला खाण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे या.
माझ्या मागे मागे आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या कुठून चाली आणायला मिळत लागन दादा चाली का म्हणून पितळी निघाल्या बाबा गाणी पितळी निघाली म्हणून चाली सुद्धा ही पितळी निघाल्या आता गाणी किती पितळी निघाली आंडगाटगा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका आता खरंच सांगा या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळून ही पितळ गाणी निघाली गाणी कशी निघू द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आपा जशी गाणी निघतेन तशा गवळणी निघाल्यात का तुमच्या इकडं आमच्या इकडचं सांगतो यमुनेचं पाणी कचरा डवळीनं नंदाच्या कानाला काग कवडीनं नंदाच्या कानाला काग कवडीनं एकदा कृष्ण महाराजासाठी आणि हिजबानच होते आपल्या दोघांना मेळ लागायचा नाही एका जागा वाशीच वाचना घेते आणि नवघात घातला पेड होता म्हणलं सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात येडोबाईचं वाघ माझ्या सुगला अंगात येडोबाईचं वाघ माझ्या सुगला अंगात आडरे कुंकू देई नवो अंबाबाईला जाई नवो अंबाबाईला जाई नवो येडोबाईला जाई सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात येडोबाईचं वाघ माझ्या सुगला अंगात बांगड्याची माळा लिंबावानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला आई ग उभी आहे नदीच्या काठाला लखाबाई पुत्रज लखाबाई पुत्रज लखाबाई असं देवीचं गाणं म्हणलं एक काकूच्या अंगातलं आलं आहा उहा, आहा. म्हणलं देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही मी नवीन नवीन कीर्तन करू लागलो तेव्हा काय आपल्याकडे गाडी नाही बाबा बसनं कीर्तनाला जाऊ लागलो लोयामध्ये आलो एक काकू माझ्या शेजा घेऊन बसली आता बसली तर ग बसावानं कंडक्टर तिकीट करायला उठला आणि काकूच्या अंगातलं सुरू झालं आहा उहा, आहा. म्हणलं देवी हिशोबानं मो थुतर फुटन तरी देवी ग बसन कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट तिकीट आहा उहा, आहा. कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट आहा उहा, आहा. कंडक्टर बोले चॅप्टर कंडक्टर म्हटला आहा उहा. वय म्हणला खाली मग काकू म्हणती नांदेडी एक कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही दादा ऐका आता खरंच सांगा कृष्ण परमात्म्याला कोणीतरी खवळीन का बाबा नाही इतक्या तरी गपची बसायचं ना पुन्हा एक गवळण निघली बासरी बाजली राधा तांबली तिच्या गागल डोई बघ राधा जगा जपून पाणी बघ राजा जपून पाणी बघ जपून पाणी बघ राजा जपून आता खरंच सांगा राधा पाण्याची अपशा जाईन का दादा नाही काही काही लोक म्हणतात गादी चल माया गावाला जाऊ साग गोकुळ फिरून पाहू राधा एवढी मोकळी का ते संकुट फुफुट्यात फिरायला मनाला वाटन त्या गवळण निघाल्या का हो दादा गाणी पितळ निघाले म्हणून गवळणी सुद्धा ही पितळ निघाल्या पण काही काही गाणी एवढे चांगली निघाले त्या गाण्यानं म्हाताऱ्या माणसाला सुद्धा नाद लावला होता आता भया आज 2 वर्षी गणपती मध्ये एक गाणं निघलं होतं कोणतं गाणं होतं बघा गणपतीत कोणतं माहिती तुम्हाला गणपतीतलं गाणं कोणतं होतं दादा कोणतं 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 माझ्या कोणतं आणला होता का त्या हो म्हणाली ती गाणं तसं गोड होतं आमच्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकुमुकू बघतोय चांगला टुकुमुकू बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला हो किती गोड गाणं होतं बाबा या गाण्यावर म्हातारी माणसं सुद्धा नादी लागली होती आमच्या गावचा 80 वर्षाचा अंशिराम तात्या किती वर्षाचा म्हणत्याचा नाही चायनल बाबा हिशोबा बनवू द्या हा किती वर्षाचा बाबा 80 वर्षाचा अंशिराम तात्या
हो मी दर्शनाला चालून तात्या माया पुढून आला. तात्या माया पुढे काय गेला शंकर आणि म्हटलं त्या का गुढ्या संपल्या का काय बाबा. हो मत्तागे माणसाला सुद्धा गाण्याचा नाद लागला होता. काही काही गाणी एवढे गोड आहेत बाबा, त्या गाण्यानं बाबा मत्तागे माणसाला सुद्धा नाद लागला. आणि काही काही गाणे सुद्धा काही काही गोष्टी शिकवतात. पूर्वीच्या काळामध्ये बाबा ऐका, गावामध्ये वासुदेव यायचे आणि वासुदेव सुद्धा गोड गाणे म्हणायचे. वासुदेव म्हणायचे ऐका, वाला रे वासुदेवाला नवसदेवाला रे वासुदेवाला एकदा महाराजांसाठी. हो हे आपल्या गावाला लाभले तर आपलं काहीतरी भाग्य बाबा. नाही तर किती जरी पैसे दिले ते कुठंच जात नाहीत. पण बाळूभाऊचं प्रेम आहे बाबा, म्हणून सगळे लोक आले बाबा ऐका. सगळे लोक किंमत देतात कशाला, पैशाला. वासुदेव सुद्धा सांगायचे, वासुदेव म्हणायचे ना, वासुदेवाची ऐका बाणे, वासुदेवाची ऐका बाणे, या जगात नाही राम दाम करे काम बेड्या, दाम करे काम, दाम करे काम बेड्या, दाम करे काम. पैशाची जादू लय बारी, तान्यापुराला त्याची हवं. पैशाची जादू लय बारी, तान्यापुराला त्याची हवं. आ पैशासाठी सारी माणसा, पैशासाठी सारी माणसं झाले गुलाम. काम करी काम, काम करी काम, काम करी काम, काम करी काम. हे गोड गाणे होते. चला विषय बाजूला गेला कुठून, या आलं तरी यागे लागे आणि अवघे माझ्या मागे मागे. महागात म्हणतात काला खायचा असल तुम्ही माझ्या पाठीमागे या दादा. या आलं तरी यागे लागे अवघे माझ्या मागे मागे. महागात म्हणले प्रत्येक माणसानं काला खाण्यासाठी माझ्या पाठीमागे आलं पाहिजे. पण माझ्या पाठीमागे येत असताना अगोदर तुमच्या मनाला घेऊन या, कारण तुमचं मन जर आलं तर सगळे इंद्रिय येतात. म्हणून महागात म्हणतात मनाला घेऊन या. मनालाच कामून घेऊन या. महागात म्हणले देगावचा पाटील आहे दादा. कोण? मनाची पाटील देगावचा. नका विश्वास दगू त्याचा, घात करेल नेमाचा पाडील पशी. आलोगा याचा जोशी घोर ऐका दादानो. महागात म्हणतात देगावचा पाटील आहे बाबा. मन मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला घेऊन या. आणि परमार्थ करायचा असेल तुम्ही माझ्या पाठीमागे येत असताना काय करा, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष आत्मा बंधन, मोक्ष आत्मा बंधन, आत्मा बंधन, मोक्ष आत्मा बंधन. सुख समाधान इच्छाते मन 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 करा रे प्रसन्न, 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 करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. महागात म्हणले माझ्या पाठीमागे येत असताना काय करा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. महागात म्हणले तुम्ही तुमच्या मनाला घेऊन या. का दादा? दे गावचा पाटील आहे मन. आणि मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. सोपं बोलू का? मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. गावच्या पाटलाच्या मनात आल्यावर काही करता येतं. मनानं चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम केला. आपण म्हणतो फलाण्या माणसानं तसं नव्हतं करायला पाहिजे, त्याचं काही चुकलं नाही, त्याला बिघडिलं. कोणी हो दादा? मनानं. म्हणून मागात म्हणले मन प्रसन्न करा. कारण सगळ्यात महत्वाचं परमार्थात काय दादा?
मन. आता लग्नामध्ये मंडप असला काय नसला काय लग्न लागतं. लग्नामध्ये जेवायला असलं काय नसलं काय लग्न लागतं. लग्नामध्ये बाबा गोडा बसायला असला काय नसला काय लग्न लागतं. लग्नामध्ये नवरदेवाचे मामा मामी असले काय नसले काय लग्न लागतं. आणि लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय लग्न कोण म्हणलं लागतंय नाही लागत. लग्नात महत्वाचे नवरदेव नवरी आणि परमार्थात महत्वाचं मन. म्हणून मागात म्हणले मनाला हवं घाला. मागात म्हणले दे गावचा पाटील आहे मन. मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं आणि कृष्णा दादा मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं आणि गावच्या पाटलाच्या मनात आल्यावर काही करता येतं. आता आपल्या देशाची सुद्धा पाटील आहेत. कोण हो दादा बोला बोला नरेंद्र मोदी. मोदी साहेबाच्या मनात आलं की काही करता येतं. 7-8 वर्षाखाली मोदी साहेबाच्या मनात आलं आणि रात्यात नोटा बंद केल्या. सकाळी पिठाच्या डब्यातल्या सगळ्या बाई निघाल्या. वैवंदगा आता कशाला जेव्हा गरज होती तेव्हा कोंबू कोंबू ठुल्या. आता ऐका मोदी साहेबाच्या मनात आलं नोटा बंद केल्या. गेल्या वर्षी आपल्या राज्याचे पाटील होते कोण हो दादा एकनाथ भाई शिंदे. शिंदे साहेबाच्या मनात आलं आणि मतागे फुकट केले. कशाला काय दुखायले का तुमचं बोलत चला कशाला एसटीला. आता सगळ्यात जास्त गर्दी बस मध्ये कोणाची होती बाबा माता घ्यायची. मी पुण्याला कीर्तनाला जाऊ लागलो. मयाच्या जागी एक माता ग बसलं. म्हणलं बाबा कुठं चालले. बाबा म्हणले पंढरपूरला. म्हणलं गाडी तर पुण्याला चालली. म्हणला तिकून जाता येईल द्यायचे का घ्यायचे. रांजणगावचा गणपती व्हायला आळंदीचे माऊली व्हायले तंजेजोगीचा खंडोबा व्हायला. शिंदे साहेबाच्या मनात आलं मातागी फुकट केले. त्याच शिंदे साहेबाच्या मनात आलं हाफ तिकीट केले. कोणाला महिला मंडळला हाफ तिकीटात बी तीच आणि लाडक्या बहिणीत बी तीच. आमच्या गावची शांता काकू लाडकी बहीण बी हाफ तिकीट बी. म्हणलं कस काय म्हणली 2 आधार कार्ड आहेत. एकात कमी केले आणि एकात चढिले. आता शिंदे साहेबाच्या मनात आलं की काही करता येत होतं. तसं देगावचा पाटील आहे मन. मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं. मनानं चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम केला. महाराज म्हणले माझ्या सोबत पाठीमागे येत असताना अगोदर तुम्ही तुमच्या मनाला घेऊन या. आलं तरी यागे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्या पाठीमागे येत असताना महाराज म्हणले आल्याच्या नंतर तुम्हाला काला देतो आजी देतो पोट भरी आणि पुढे म्हणाल तो भरी. नाही म्हणेपर्यंत मी तुम्हाला पोटभर खायला देतो बाबा. पण काला खायला येत असताना तुम्ही माझ्या पाठीमाग या. पण कसं या हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. सावकाश चला कोणी कोणाला बोलू नका. का बोलू नका महाराज म्हणजे माणसं जर 2 जण का पाहण्याला लागले. आता खरंच सांगा लय परमार्थातल्या का पाहतीत का नाही. याचं असं झालं त्याचं असं झालं. निस्त्या लोकांच्या कार्य करायचं काम आहे. म्हणून महाराज म्हणले कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट बरी आणि पुढे म्हणाल तो बरी. तुम्ही माझ्या पाठीमागे या तुम्हाला काला खायला देतो. पण काला खात असताना संसार रूपी घाटे टाकून द्या. अभंगाचं 4थं तू का म्हणे सांदा घाटे. 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 तू का म्हणे सांदा घाटे 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 घाटे. तू का म्हणे सांदा घाटे. तू का म्हणे सांदा घाटे घाटे घाटे. तू का म्हणे सांदा
तेने नका बघू पोटे आजी देतो पोट बघी पुढे म्हणालो तो बघी मागात म्हणतात संसार गाणी टाकून द्या आणि तेनं अजिबात पोट बघू नका का हो दादा संसार किती जरी केला संसारात पोट कधी बघत नाही मागात म्हणजे संसार शेवटी काय बाबा दुकानं बांधलेलं आहे किती अट्टासानं काही माणसं एवढा अट्टासानं संसार करतात काही माणसं स्वतःच्या पोटाला चिमटा घेतात कृष्ण महाराज काय घेतात चिमटा हाताने घेतात का नाही चिमटा घेणं म्हणजे काय बाबा आपल्या सोबतच्या माणसाला चहा पाजाव लागन म्हणून स्वतः कधी कबरच्या प्याला आहेत ना अशी चिकट गोमी स्वतः खात नाही दुसऱ्याला खाऊ पिऊ घालत नाही आता ऐका स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला संसार केला बंगला बांधला कोणासाठी दादा बोला बोला मुला बाळासाठी तेच मुलगा म्हातारपणाला म्हणते बाबा तुम्ही मागच्या घरात जा इथं पाहुणे यायलेत ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केलाय त्या मुलाला सुद्धा म्हातारपणी बापाची लाज वाटते अहो मुलाचं सोडा आपण आपली बायको 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 म्हणतो ती बायको सुद्धा म्हातारपणाला पॅनल बदली काय बदली म्हणे खरं म्हणता तरी आपण आपली बायको म्हणतो ती बायको सुद्धा बाई म्हणे खरे म्हणतात तरी बघे अन्नास येले घरी थोंकून या म्हातारपणाला बायको सुद्धा पॅनल बदली ती कोणाच्या पॅनल मध्ये जाते दादा बोला बोला कोण म्हणलं कबशीच्या मुलाच्या मुलगा म्हणतो आई दादा लई चेड्यावानी करायलेत ती म्हणती ग बस इतके दिवस कसे काढलेत माया जीवाला माहिती म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे म्हणून बाबा किती जरी संसार केला महागात म्हणजे शेवटी काय बाबा पदरामध्ये दुःखच आहे म्हणून प्रत्येक माणसानं काय झालं पाहिजे दादा सावध झालं पाहिजे दादा ऐका किती जरी संसार केला कोणी नाव घेत नाही आता या बिचाऱ्यात तो कुठं बोलायचे शिकत मिळत लागत नाही कृष्णा महाराज एकदा मी 2000चा लिलांचा कपडा घेतला आणि घरी गेलो बायको म्हणे आलात का म्हणलं आलो ना म्हणली काय आणलंय मी म्हणलं कपडा आणलाय म्हणे केवढ्याला आणलाय मी म्हणलं 2000 म्हणावा तो बोंबलं तुम्हाला वाटतं का आमची बोंबलत नाही सगळ्याचेच बोंबलत यात आता पकवाद्याला घरी जावं म्हणावं काय पकवाद वाजीला त्या म्हणते किती वाजवा तुमच्या थापा मलाच माहिती येईन घरी जावं म्हणावं काय चाली म्हणल्या त्या म्हणतात किती चाली म्हणा तुमच्या चाली मलाच माहिती आणि म्या म्हणाव काय समाज होता म्हणती किती समाज असू दे तू नक्की मलाच माहिती कोणाचीच बायको कोणाला सुट्टी देत नाही आम्ही इकडे यावान घरी विचारा कुठे गेले महाराज उदळलंय एवढं इतकं नाही तुमचं घेऊन माझ्यावर सांगायलो ऐका 2000 म्हणावं तो बायको बोंबलन मी म्हणलं फक्त 200 रुपयाला कपडा आणलाय म्हणे माय सुटलंय चांगलंय कपाटाकडे गेली कपाटामधून परस काढी परस मधून 200 काढे आणि माझ्याकडे आली म्हणे हे घ्या तुमचे 200 रुपये हे कपडा मी माझ्या भावाला देते केवढ्याला घुसला मला 1800ला किती संसार केला याची बोलण्याच्या बाबतीत PhD झाली बाबा बोलू देत नाही आमच्या गावात दोघं नाव बायको नवऱ्याला म्हणली भाई हो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे नवरा म्हणला शब्दात सांगता येत नाही नवरा बायकोला म्हणली तुझं माझ्यावर किती प्रेम आहे बायको म्हणली एवढे शब्दात सांगता येत नाही नवरा म्हणला बाई तू माझ्यासाठी काय काय करशील ती म्हणली मी तुमच्यासाठी सगळ्या जगाला भांडते नवरा म्हणला सकाळ संध्याकाळ तुम्हालाच कामून भांडायली ती म्हणली मी तुमच्यातच जग बघते यालाच काय म्हणायचं बाबा संसार म्हणून म्हणजे त्याच्या भानगडीत पडू नका काय करा तू का म्हणे सांडा घाटे तेने नका बघू पोटे आजी देतो पोट बघी पुढे म्हणालो तो बघी धावते वेगामध्ये अभंगाचा अर्थ आता चरित्र ते उच्चा गावी आणि केले देवी गोकुळी एकदा नियमाप्रमाणे भजन विडो अभंगाचा सगळं अर्थ झाला आता चरित्र ते उच्चा गावी आणि केले देवी गोकुळी आता दादा ऐका देवकी मातेचा म्हणजे कंसाची बहीण बाबा देवकी मातेचा विवाह ठरला कोणासोबत वसुदेवजी सोबत आणि ठरल्याच्या नंतर थाटा माटामध्ये बाबा वाघात निघाली आणि वाघात निघाल्याच्या नंतर कंस मामाला आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भगवसा बोलण्याचा आकाशवाणी झाली काय ज्या तुम्ही बहिणीचा ताटा माटामध्ये विवाह करताय त्या बहिणीपासून 8वा पती जन्माला येणार त्याच्यापासून बाबा तुम्हाला मग नाही असं म्हणल्याच्या नंतर कंसाला राग आला हातामध्ये खडग घेतला आणि मागण्यासाठी निघाला तू धरीला वसुदेव खडक माराया भावला खडक माराया दारा तू धरीला वसुदेव कंस मामाने
हातामध्ये खडग घेतला, घेऊन या खडग मागा या धावला, हात तो धरला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि तुम्ही का मागताय असं म्हणल्याच्या नंतर कंसानं सांगितलं, हिच्यापासून जो 8वा मुलगा जन्माला आहे ना गे, याच्यापासून मला मग नाही, म्हणून मी हिला काही जिवंत ठेवणार नाही. वसुदेवजीने एकच सांगितलं, एक काम करा, तुम्ही आमच्या दोघाला बंदिस्त करा, जसे मुलं जन्माला येतील तसे मी तुमच्याकडे आणून देण्याचा प्रयत्न करतो, पण दादा ऐका, तुम्ही माझ्या पत्नीला मागू नका. मग बंदिस्त केलं. कोणाला? देवकी मातेला आणि वसुदेवजीला बंदिस्त केल्याच्या नंतर काही काळानंतर पहिला मुलगा जन्माला आला आणि वसुदेवजीने मुलगा घेतला आणि बाबा कंसाकडे नेऊन दिला. आता कंस मामा आपल्या बाच्याचा लाड करत होता, पण दादा ऐका, कंसाच्या मनात एकच काय, 8वा मुलगा मागणार आहे, आपण पहिल्याला मागायचं नाही, पण पाप झाल्याशिवाय भगवान परमात्मा काय अवतार घेत नाही, मग पाप करून घ्यायचं होतं. मग त्या ठिकाणी बाबा आले कोण? पुण्य सारवया भेटे देव ऋषी, सारवया भेटे देव ऋषी, पुण्य सारवया भेटे देव ऋषी, पुण्य सारवया भेटे देव ऋषी. वदी बालकाची ठेवू नको, वदी बालकाची ठेवू नको, वदी बालकाची ठेवू नको. मागात म्हणतात दादा ऐका, त्या ठिकाणी आगमन झालं कोणाचं बाबा? नागद महर्षीचं. आता पहिल्याला मागलं काय, 8व्याला मागलं काय? कधी 8वा पहिला होईल आणि पहिला कधी 8वा होईल काय सांगता येत नाही, म्हणून तुम्ही याला मागलं पाहिजे. मग त्या ठिकाणी बाबा कंस मामाने पहिलं बार मागलं, दुसरं मागलं, तिसरं मागलं, चौथं मागलं, 5वं मागलं, 6वं मागलं, 7वं योग माईने पोटामध्ये बाबा ऐका, आणि 8वा मुलगा जन्माला येणार होता, तो कोण बाबा? कृष्ण परमात्मा. आता 8वा मुलगा कृष्ण परमात्मा बाबा अवतार घेतला आणि घेतल्याच्या नंतर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी मातेनं कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता लहान हो, नाही तर लोक म्हणतील कोणाचा मुलगा आहे. आता कृष्ण परमात्मा लहान झाला, पण दादा ऐका, देवकी मातेला प्रश्न पडला, काय आता माझ्या घरी मुलगा जन्माला आलाय, हे जर कंसाला कळालं, कंस या मुलाला मागून टाकल, आता काय केलं पाहिजे? कृष्ण परमात्मा म्हणतो, आई ताण घ्यायचा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, हरी मजने गोकुळाला. माया उपजली ते, माया उपजली ते, देवी आणि मज येते, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, मजने मजने गोकुळाला. हो. कृष्ण परमात्मा म्हणतो, आई चिंता करायची नाही, काय करा, नंदाच्या घराला आणि मजने गोकुळाला, मला इथून उचला आणि बाबा कुठे घेऊन जा, गोकुळामध्ये घेऊन जा. असं म्हणल्याच्या नंतर आता वसुदेवजी म्हणतात, तुला न्यायला तयार आहेत बाबा, पण काय आमच्या पायाला काय दादा बेडे आहेत. कृष्ण परमात्मा म्हणतो, उचला तर खरी. उचलेला कमळापती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, कमलापती पायी बंधारे गळती, पायी बंधारे गळती. हो, काय करा, उचलीला कमलापती आणि पायीचे बंधन गळती. वसुदेवजीने बाबा ऐका, कृष्ण परमात्म्याला टोकरीमध्ये उचललं आणि उचलल्याच्या नंतर पायाच्या बेड्या बाबा गळून पडाल्या. आता कृष्ण, इकडे ध्यान द्या, कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी बाहेर निघाले आणि बाहेर आल्याच्या नंतर दादा ऐका, वाघा चालू होता, पाऊस चालू होता, तरी सुद्धा मुलाला वाचवण्यासाठी बापानं चिंता केली नाही. आता यमुने मैमध्ये कृष्ण परमात्म्याला घेऊन बाबा वसुदेवजी निघाले, पण जात असताना यमुने मैला सुद्धा कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायचं होतं. पण दादा ऐका, दर्शन घेण्यासाठी यमुना मैया सुद्धा गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं पाणी पोटाला, पोटाचं पाणी छातीला आणि छातीचं पाणी हळूहळू तोंडामध्ये जात होतं. कृष्ण परमात्म्याला काळजी वाटली. कृष्ण परमात्म्याला वाटलं, आता म्हातारं मगन आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून कृष्ण परमात्म्याने आणला दी आपला त्याची लाविला लाविला अंगुष्ठ, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ. पुरतडला तडला जात, पुरतडला तडला जात, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ, त्याची लाविला लाविला अंगुष्ठ.
प्रल्हादी बाबा अंगठा लावला आणि बाबा यमुने माईला दर्शन दिलं. आता कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेवजी गोकुळामध्ये पोहोचले आणि गोकुळामध्ये बाबा एका माया उपजलीत येते. आता कृष्ण परमात्म्याला ठेवलं, मायाला उचललं आणि कृष्ण परमात्म्याला सुनंदा नावाच्या गवळणीनं बघितलं. आता ती सुनंदा नावाची गवळण पळत सुटली. नंद बाबाला म्हणते, बाबा आनंद भयो क्यू आपके घर में लाला भयो, तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला मुलगा झाला. आज आपल्या गोकुळामध्ये काय झाला बाबा, आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर नंद बाबाला मुलगा झाला, याचा काय झाला, आनंद झाला. कोणाला गोदान, कोणाला सोनदान, ज्याला जे पाहिजे ते दान धर्म करायला सुरुवात केली. आणि ती सुनंदा नावाची गवळण सगळ्या गोकुळामध्ये गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. गोकुळामध्ये एवढा आनंद झाला, गोकुळीच्या सुखा अंत पाग नाही, लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नगनागी. एवढा आनंद झाला, किती किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या गोकुळ वतरले, नाचू गावात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या घाटी गोकुळ वतरले, गोड हसू गालात नाचू गावात पैंजण थरथरले. कान्हाला तिथून ओढून गेल्या ओढून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो एवढा आनंद झाला बाबा, किती सांगू मी सांगू कुणाला. आणि आज आनंदी आनंद झाला. त्या आनंदाला बाबा पागावं नव्हती. मग आनंदाच्या भागात काय करायचे, गुडिया तोगणे कविती कथा गाती गाणे. एवढा गोकुळामध्ये आनंद झाला का तर कृष्ण परमात्मा बा अवताराला आले होते. आणि दादा ऐका, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. महाराज म्हणजे साक्षात भगवान परमात्मा जन्माला आले. आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी भगवान शंकर सुद्धा बाबा आले होते. दादा ऐका, आता कृष्ण परमात्मा हळूहळू आता गांगायला लागले. आता वेळ कमी असल्यामुळे गांगणार, खेळणार. आता 2 मिनिटांमध्ये बाबा ऐका, आपल्याला चिंतन बघायचे. आता कृष्ण परमात्मा हळूहळू गांगत होते. कशा गांगायचे, तळहात तळहात टेकीत, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. रंगणी रंगनात कोण्या देखी लागत ये, रंगणी रंगनात कोण्या देखी लागत ये. शिवाजी पैसाले आणि या कृष्णाचे मी मागे, शिवाजी पैसाले आणि या कृष्णाचे मागे. तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रागत, गुडघ्याने गुडघ्याने रागत, गुडघ्याने गुडघ्याने रागत, गुडघ्याने गुडघ्याने रागत. हो आता कृष्ण परमात्मा बाबा गांगायला लागले. तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने गांगत. आता गांगता गांगता कृष्ण परमात्मा आता चालायला लागले. कसे चालायचे, सावळ्या वाहनाचं आहे मन कोणाचं, सावळी वनाचं, डौल डौल ते चाललं, चाललं डौल डौल ते चाललं, बाय 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 डौल डौल ते चाललं.
माझा 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 नामदेव माझा मी नामदेवाचा नामदेव माझा 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 कसे चालत होते दादा ऐका. सावळ्या वाहनाचं हे बाळ कोणाचं मलपत मलपत चालत चालत मलपत मलपत चालत. आता कृष्ण परमात्मा चालायला लागले. चालता चालता आता कृष्ण परमात्मा दादा खोड्या करायला लागले आणि खोड्या करताना चोऱ्या सुद्धा करायला लागले. आता कृष्ण परमात्म्यानं चोरी केली. काय चित्त चोरली नंदाच्या नंदने आणि खोड्या कृष्ण परमात्म्यानं केल्या. आता सगळ्या गवळणी यशोदा मायाकडे जायच्या आणि म्हणायच्या गोकुळी गावे का जावे. एवढ्या खोड्या केल्याच्या नंतर आता कृष्ण परमात्म्याच्या तक्रार घेऊन गवळणी यायच्या. यशोदा मायानं एकच सांगितलं, कृष्णा आता तू इथं गायचं नाही, आजपासून शाळेत जायचं. कुठं? गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती. सवी पिंड्या चाले सांगती 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 सवी पिंड्या चाले सांगती 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 गाई 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 चालल्या वनाप्रती गाई चालल्या वनाप्रती. गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती. तू इथं गायचं नाही, उद्यापासून शाळेत जायचं. शाळा कोणती बाबा? गायी घ्यायच्या आणि वनामध्ये जायचं. आता कृष्ण परमात्मा गायी घेऊन छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटोस मेघो मदन गोपाल गायी घेतल्या आणि वनामध्ये गायी चागण्यासाठी गेल्या. गायी चागत असताना आता कृष्ण परमात्मा गोपाळासोबत बाबा काय खेळू लागले. अबग तू बगती बग गोरा तिरकुल खेळ मांडू अबग तू बगती बग गोरा तिरकुल खेळ मांडू. अरे खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. अवगती बगती बग पोरा तिगुल खेळ मांडू, अवगती बगती बग पोरा तिगुल खेळ मांडू. खेळ विटू दांडू पोरा खेळ विटू दांडू, खेळ विटू दांडू पोरा खेळ विटी दांडू. हम मोर हमामा डुबरी वाजे नमावा पोरा हमामा डुमरी वाजे नमावा. हम मोर हमामा डुबरी वाजे नमावा पोरा हमामा डुमरी वाजे नमावा. डुबरी वाजे नमावा डुमरी वाजे नमावा, डुबरी वाजे नमावा. डुमरी वाजे नमावा. हम मोर हमामा डुबरी वाजे नमावा हम मोर हमामा डुबरी वाजे नमावा. किती करशील रे कुरगोडी, अरे कान्होबा खेळगाव जाऊन करडी, कान्होबा खेळगाव जाऊन करडी, कान्होबा खेळगाव जाऊन करडी, कान्होबा खेळगाव जाऊन कुरडी कान्होबा खेळगाव जाऊन कुरडी. गडी आला तिकडून नवतीला झोपून गेला गुडगावाकडून, गेला गुडगावाकडून. गेला गुडगावाकुळ गेला गुडगावाकुळ. ओ किती करशील रे कुरगोडी, कान्होबा खेळगाव जाऊन करडी, कान्होबा खेळगाव जाऊन कुरडी. हा, असे अनेक खेळ कृष्ण परमात्म्यानं गोपाळासोबत खेळले. आणि मग बाबा बोबड्या म्हणाला, खांदी बाग पोटी भूक काय खेळा याचे सुख. तुम्ही नाश्ता करून आला, आता आम्हाला भूक लागली, बस झाले खेळ. आता मग कृष्ण परमात्म्यानं सांगितलं गोपाळाला, सगळे आपली शिदोरी गोळा करा. सगळ्यांनी शिदोरी गोळा केली आणि कृष्ण परमात्म्यानं बाबा ऐका सगळ्याला काल्याचा प्रसाद दिला. तोच काला आपल्याला ग्रहण करायचा आहे. मग कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना काला दिला आणि दिल्याच्या नंतर सगळ्यांनी काला ग्रहण केला. तोच काला आपल्याला इथं घ्यायचा आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा पद्धतीनं काल्याची सेवा इथं थांबतो. दावतेगामध्ये अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. याल तरी यागे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट बघे पुढे म्हणाल तो बघे. दावतेगामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव तेच असले का सांगू शकत नाही. जे काय बघा बघा असेल ते गुरुवांचं, जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. सर्वांनी सुंदर साथ दिली त्याकरिता सर्वांची मनापासून आभार. ज्ञानेश्वर ज्ञाननाथ माऊलीश्वर जय जय ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय
तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु नामदेव महाराज की जय.